आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे सगळं करायला नवऱ्याला बोलवून घेतलंस का इथे? आपण आपल्या नवऱ्याचा मान ठेवायचा, ही साधी गोष्ट तुला शिकवली नाही तुझ्या घरच्यांनी? ठेवलंस ना माझ्या मुलाला तुझ्या पदराशी बांधून? झालं तुझ्या मनासारखं? आता आयुष्यभर इथेच राहा. विघ्नेश, एक बोलू? अगं परमिशन काय मागतेस? बोल ना. मला असं वाटतं तू घरी जायला हवंस. काय? अगं, असं का बोलतेस? बरोबर बोलते मी. तुला परत घरी जायला हवं. पण का? आपलं ठरलंय ना. अरे पण ठरल्याप्रमाणे काहीच घडत नाहीये विघ्नेश. आई इथे वाटेल तसं बोलून गेली म्हणून तू असं बोलतेस ना? हो, आपण जसा विचार केला होता बरोबर त्याच्या उलटच घडतंय सगळं. हे बघ, हे प्रकरण आणखी नको चिघळायला, म्हणून हा एकच पर्याय दिसतो मला. तू घरी जायला हवंस. हर्षू, हे बघ, आई जे काही बोलून गेली ते मलाही आवडलेलं नाहीये. इनफॅक्ट मी तर तिला चांगलंच ऐकवणार होतो. म्हटलं उगाच शब्दाला शब्द वाढत जातील आणि नको ते तमाशे होते, म्हणून मग शांत बसलो. पण याचा अर्थ असा होत नाही की तिला घाबरून मी घरी परतायला हवं. विघ्नेश, अरे यात घाबरण्याचा संबंध कुठे येतो? असा नाहीये आई. एवढं सगळं बोलून गेल्यावर जर मी घरी गेलो तर ते घाबरल्यासारखंच झालं ना. ते काय नाही, मी घरी परत जाणार नाही. मग कुठे जाणार आहेस तू? कुठेही जाईन, पण घरी जाणार नाही. आणि कुठे गेलोस तर एकटा नाही जाणार, तुला सोबत घेऊन जा. हर्षू, का आपलं लग्न झालंय आणि यापुढे एकही क्षण मी तुझ्यापासून लांब राहणार नाहीये. ठीक आहे, मी येईन तुझ्यासोबत. तू नेशील तिथे येईन. चालेल, आपण आत्ताच निघूया. एखादी रूम रेंटवरती घेऊ आणि तिथेच राहू. हो. अरे पण अशी लगेच रूम मिळेल? नाही, पण शोधावी लागेल. नाहीतर एक काम करूया, रूम मिळेपर्यंत एखाद्या हॉटेलवर थांबू. हा, पण आत्ताच्या आता निघूया आपण. ठीक आहे, चालेल. मी बॅग पॅक करायला घेते. चालेल. काय झालं? विघ्नेश, आई आणि गिरिजाताईला हा डिसिजन नाही आवडणार. ते चिडले तर आपल्यावर? नाही चिडणार. आपण त्यांना आपली बाजू समजावून सांगू. आणि मला खात्री आहे गिरिजाताई नक्की समजून घेईल आपल्याला. कारण आता ह्या क्षणाला आपण दोघं एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. बरोबर ना? बरोबर बोलतोयस तू. ठीक आहे, मग मी बॅग भरायला घेते. आपण जाऊया. चालेल. शेवटी व्हायचा तो घोळ झालाच. आईला काय गरज होती वहिनीच्या घरी जाऊन तमाशा करायची? एक मिनिट, मला तर म्हणाली मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून. मग ही तिकडे वहिनीकडे कशी काय पोचली? माहित असतं तिकडे गेलीये तर मी दादाला आधीच अलर्ट केलं असतं. अरे यार, आता काय करू मी?
आता माझं काही खरं नाही. आई आलीस तू? थांब मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. थांब, त्याची काही गरज नाहीये. बंद कर हा आता तुझी ही नाटकं. छान खोटं बोलायला जमतं ग तुला. खोटं? मी कुठे काय खोटं बोलले आई? विघ्नेश त्याच्या सासरी राहतोय हे माहित होतं तुला. नाही, मला ते आताच कळालं. बास मयुरी, बास झाली आता ही लपवालपवी. अगं तुझ्या या अशा वागण्यामुळे त्या लोकांनी विघ्नेशला कामाला लावलंय तिकडे. आई अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय, तसं काही नाहीये. मी स्वतः सगळं बघून आलीये आणि तू म्हणतेस तसं काही नाहीये. आणि तू विघ्नेश पण ना निमूटपणे सगळी कामं करतोय. जरा तोंड उघडून बोलायला नको याला. आणि ती लोक पण जावयाचा मानपान करायचं सोडून कामं करून घेतात त्याच्याकडून. आई अगं तुला वाटतंय तसं काही नाहीये. दादा बोलला मला. बोलला का तो? बरोबर आहे, बोलणारच. नाही तसंही आधीपासून तुमचं बोलणं सुरूच होतं. काय आहे मयुरी, हा? अगं इतका भावाचा पोळका आला तुला. तुला मला जराही काही सांगावंसं वाटलं नाही? काय झालं? आता काही उत्तर नाहीये ना तुझ्याकडे? या दोन्ही मुलांना वेड लागलंय. आईला धडा शिकवण्याच्या नादात घराची आबरू फार वेशीवर टांगलेत तुम्ही. आणि त्या रडकीनी तर काय जादू केले विघ्नेशवरती कळत नाही. आई अगं तू स्वतःला त्रास करून नको ना घेऊ प्लीज. अगं हेच तर हवं होतं ना तुम्हाला. झालं ना आता तुमच्या मनासारखं? सांग सांग आता त्याला फोन करून की तुला काम करताना बघून आईला खूप त्रास झाला, कळव त्याला. बायकोचा बैल कुठला. आई अगं तो मदत करत होता. आता मदत करण्यात कुठे आलाय मान अपमान? घरात नाही केली कधी त्यांनी मदत. आणि बायकोसाठी बरोबर सगळं करतोय. आणि वर मी तिला बोलले तर माझ्यावरच आवाज चढवून बोलायला लागला. छान प्लान आखला तर तुम्ही दोघांनी. काय तर म्हणे आईला त्रास द्यायचा. जगातली कुठली मुलं असा विचार करतात ग? आई तू तरी नीट वागलीस का त्याच्याशी? त्यालाही त्रास झालाच ना. अगं पण म्हणून त्यांनी सासरी जाऊन राहायचं. आता काय इज्जत राहिली आपली सांग ना. आई अगं तुला दुखवायचा हेतू नव्हता ग आमचा. गप्पास, निदान तू तरी माझा विचार करायला हवा होतास. पण नाही, तूही गेलीस त्याच्या मागे नाचत. तू आता कसं समजावू तुला? समजवायची गरज मला नाही, तुम्हाला आहे. तुम्हाला फक्त माझं रागवणं दिसतं, माझी काळजी नाही दिसत. नाही ठीक आहे ठीक आहे, आता तुम्हाला असंच वागायचंय ना तर वागा. मी पण बघते किती दिवस तो सासरी राहतोय ते. आई अगं तू असा उलटा विचार का करतेस? त्यापेक्षा एक कॉल करून सगळं सॉर्ट आउट कर ना. त्याची काही गरज नाहीये. मी अजिबात फोन करणार नाहीये. मला आता त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये, कळलं? करायला गेलो एक आणि झालं भलतच. आता तर सगळंच कठीण होऊन बसले. आई काय गो हर्षुबाई, हा असं बॅग घेऊन कुठे निघालात? आई आम्ही आता इथे नाही थांबू शकत. अगं पण का? इथे जे झालं ते पाहता आम्हाला नाही वाटत की आम्हाला इथे थांबायला हवं. हे विघ्नेश, पण त्यात तुमची काय चूक होती? ताई तुमची तरी कुठे चूक होती यात? तुम्ही तर निस्वार्थी भावनेने मला मदत करत होतात, पण तरी सुद्धा तुम्हाला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं. हे बघ, सविता मॅडमचा स्वभाव कसा आहे हे माहिती आहे आम्हाला.
त्यामुळे आम्ही नाही मनाला लावून घेतलंय. हो, पण माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं हे काय कमी आहे का? मी जरी ते थांबलोच नसतो तर एवढा तमाशाच झाला नसता. तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? अहो, आई आहेत तुमच्या, काळजीपोटी बोलले असतील. त्यांचं बोलणं आम्ही मनाला नाही लावून घेत. हा, आई, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर कोणी ऐकूनही घेतलं नसतं. प्लीज हा मला जाऊ द्या. अरे पण इथून बाहेर पडला तर तुम्ही कुठे राहणार? राहू कुठे, पण इथे राहणं नाही चांगलं दिसत ग ताई. आणि आमच्यामुळे आता आणखी त्रास नको तुम्हाला. हर्षदा का काही काय बोलतेस तू? तुम्ही इथे राहण्याने आम्हाला त्रास का होईल? प्लीज तुम्ही हे डोक्यातून काढून टाका आणि ती बॅग वर ठेवा बघू. हा, तुम्ही दोघे कुठे पण जाणार नाही. आई, प्लीज आग्रह करू नका. एवढं घडून गेल्यावर आम्ही खरंच इथे नाही थांबू शकत. ताई प्लीज जाऊ दे आम्हाला. आम्हाला आमची लढाई लढू दे. बरं ठीक आहे, जा तू. अगं बाय, काय बोलते तू? पोर पोटूशी आहे. आई, अगं ती काय एकटी जात नाहीये. तिच्यासोबत तिच्यावर खूप प्रेम करणारा नवराई आहे. जा तुम्ही. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे. ताई प्लीज, रिक्वेस्ट हा शब्द वापरून मला नको लाजू. तू फक्त सांग मला, आम्ही तसं वागतो. बरं, इथून आत्ता बाहेर पडल्यावर कुठे राहायचं हे काय तुमचं अजून ठरलेलं नाही. तर बाहेर राहण्याची सोय होईपर्यंत तुम्ही इथेच राहा. आणि तसंही दिवाळी आहे. असं दिवाळीत तुम्ही घराबाहेर पडणं काय मला पटत नाही. हा, बाय एकदम बरोबर बोलते. हा, दिवाळी होईपर्यंत तुम्ही इथेच राहा. तोवर तुमची दुसरीकडे कुठेतरी राहायची सोय पण होईल. हर्षुबाई, आता नाही नको बोलू. भरल्या घरातून असे सणासुदीला तुम्ही दोघेही निघून गेलात, मला चांगलं नाही वाटलं. आई, कधी कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आधाराची साथ सोडावी लागते. हे दोघेही तेच करायचं म्हणताय. आणि गरज लागली तर आपण आहोतच की. विघ्नेशरा, काही लागलं ना तर आवाज द्या आम्हाला. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हो, कुठल्या काळजाचे बनले आहात तुम्ही? तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर माझ्या आईचं बोलणं ऐकून मला नजरेसमोर उभं देखील केलं नसतं. खरंच आज मला खूप बरं वाटतंय की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. हो, तुम्ही काय परके आहात आम्हाला? माझ्यासाठी जसे प्रसाद गौरव तसेच तुम्ही. खरंच आईचं खूप चुकतंय. ती तुम्हाला ओळखण्यात चूक करते. माझ्या आईच्या वतीने मी तुमची माफी मागतो. विघ्नेश, हे बघ, तू माफी नको मागूस. जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. तरी सुद्धा ताई, तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाहीये मला. थँक्यू ताई, तू आहेस म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. खरंच थँक्यू. हर्षदा, काय करतेस तू? हे बहीण आहेस तू माझी. आणि मी बहिणीसाठी करणार नाही तर मग कोणासाठी करणार सांग? ताई, तरी सुद्धा तू जे आमच्यासाठी करतेस त्याचे ऋण आम्ही ह्या जन्मात तरी नाही फेडू शकणार ग. तुम्ही ना हे असं बोलून आम्हाला परक करताय. हा, हर्षदा,
चल आता. अशा अवस्थेत फार रडायचं नसतं. ती बॅग वर ने आता. हा बाय, आता उगाच विचार करत बसू नको हा. उद्या दिवाळी आहे, लवकर उठावं लागेल. दिवाळी आपण दणक्यात साजरी करू. विघ्नेशराव, तुम्ही पण वर जाऊन जरा आराम करा. होय. हा. रवळनाथा, सांभाळ रे पोरांना. विघ्नेशराव, अहो आज दिवाळीच्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी. माझं काय चुकलं काय? नाही आई, दरवर्षी दिवाळीला आई उठणं लावायची. तिची आठवण आली. मी पण तुम्हाला तुमच्या आईसारखीच आहे ना. लाव उठणं.
वा छान रांगोळी काढली. कोणी काढली? मी नाही काढली, या दोघींनी काढली असं म्हणायचं होतं मला. सांगायची गरजही नाही, लगेच कळतं. नाहीतर एवढी सुंदर रांगोळी ह्याला जमणार आहे. ऐक ना, आता लाडू खाल्लेस की नाही, आता धपाटे खाशील. करंजी हवी, करंजी 2 ए करंजी. तू करंजी लवकर. आज जाऊन घे. अरे अरे आज पण भांडणार आहात का तुम्ही? वाटत नाहीये. तू याला सांग मला काय. गप, गप, तू आवाज गप. नको. एक- बर असू दे, चला फटाके फोडायचे. अरे या. अगं हळू. फटाके